नमस्कार. बदललेला काळ आणि काळाचा महिमा दर्शवणारी माझी एक कविता अनेक वृत्तपत्रांमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. FM रेडिओवर एका वेगळ्या आर्जेनं त्याचं सादरीकरण केलं. आज मला माझ्या आवाजात ती कविता आपणासमोर आणायची आहे. वरुणाचा थेंब ऐवला झेलताना, बेभान होऊन झोके घेताना, अल्लड भिरभिरणारे फुलपाखरू होताना, आपल्याच धुंदीत बेधुंद भिजताना, चित्रांचे रंग मी होताना, भोपळ्यातून म्हातारी सोबत लेकीच्या घरी टुणूक टुणूक जाताना, सातरंगी कमानीखाली नाचताना, अचानक पावसाची रिमझिम खरंच थांबली नि सुरू झाला झुकझुक आगीनगाडीचा वणवण प्रवास. भोलानाथ पण आता अबोल, चिवची पिल्ले परदेशात गेली कळलं. काऊ इस्टेट एजंटच्या बिझनेसमध्ये बिझी, बर्फाचा गोळा वितळून गेला तो गोठण्याचे नावच नाही. इमलेटची गोळी तुटली ती तुटलीच, सरबताची नदी पण आटली. नवा व्यापाराची बँक बुडाली, भातुकलीच्या भांड्यात काही शिजतच नाही. तेव्हा डोळ्यावर पट्टी असतानाही सर्व सापडायचे. आता डोळे उघडे असून सुद्धा कुणी हाती लागत नाही. लपंडावाच्या खेळात लपलेले मित्र पुन्हा बाहेर आलेच नाही. मग विचार केला TV लावते. तो नात्यांचा गुंता पाहून वाटले आपल्या आयुष्याचे गुंते काय कमी की हे पाहू. गाण्यांच्या सात्विक मेजवानीची जागा खाण्याच्या घातक रंगांसम रिमिक्सने घेतली. कानांच्या पडद्याची तार छेडत रसिकांची थट्टा त्यांनी मांडली. TV बंद केला, पण पहाटे येणारी साखर चुंबन देणारी ती राणी अगदीच गेली नाही. अधनमधन येते. शब्द अमृताची संगीताची समृद्धी मनपटेलाला आनंद आजही देते. पण झोका झुलताना आता काळजाचा ठोका खरंच चुकतो. भटो कोकणात परत गेले ते परत आलेच नाही. गणिताशी 36चा आकडा असणारा खेकडा आयुष्याची गणित सोडवतो. लिंबोणीच्या झाडामागचा चंद्र दिसायचा पण झाड नाही. मध्यंतरी चंद्र पण दिसेनासा झाला. मला वाटलं अमावस्या आहे की काय. नंतर कळलं की तिकडे टॉवर झालाय विथ स्विमिंग पूल. घोडोबात बसणारा लाडोबा स्वतःच रेसकोर्सला शर्यतीत उभा होता. निवांत गाजर खाऊन झोपणाऱ्या सशाने झोपेच्या गोळ्यांची फॅक्टरीच काढली. वाहून गेलेलं मडकं मॉलमध्ये सापडलं पण सर धावून येत नाही. मामाचा चिरेबंदीवाडा रिडेव्हलपमेंटला गेला. भागणारा चांदोबा आला होता. फ्रँकली बोलत नव्हता. म्हटलं फ्रँकी तरी खाऊन जा. तर तेव्हा सारखा मी उपाशीच बरा असं म्हणाला. मग आम्ही राणीच्या बागेत गेलो तर तिकडे कुत्र सुद्धा नव्हतं. मग कळलं राणीची बाग बुधवारी बंद असते. तितक्यात पाऊस आला. आत्ता ठरले त्याला खरे पैसे द्यायचे तर नोटाच बदलल्या. आभाळात पतंगाची दोरी कुणी कापली कळलंच नाही. छान गोरं पान मनी माऊंचं बाळ कॉस्मेटॉलॉजीचा कोर्स करते. लुकलुक बघणाऱ्या घाऱ्या डोळ्यांच्या बाहुलीला चष्मा लागला. मोत्यांच्या माळा गुंफणाऱ्या तुझ्या माझ्या गळ्यांना मानेचा पट्टा लागला. जगण्यातला तो सूर वाऱ्यासवे विरला का? उत्तर सापडलं. विरेल कसा? मनात साठून आहे. तिथंच अडकून कसं चालेल? हरवलेल्या सुरांचा पूर पुरे आता. नवे वरुणाचे थेंबही ओंजळीत झेलून तर पाहू. एका नव्या वाऱ्यामुळेच तर आज मला हवे ते माझ्या बोटांवर आहे. आता त्या पावसात भिजायचं की वाहून जायचं हे माझ्या हातात आहे.